नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। इंग्रजी बोलताना आपण अनेकदा गोंधळतो की मे वापरायचं की माइट किंवा माइटचा वापर नेमका कुठे आणि कसा करायचा। जर तुम्हाला वाटत असेल की माइट म्हणजे फक्त कदाचित, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माइटचे 8 महत्त्वाचे नियम अगदी सोप्या मराठी भाषेत आणि भरपूर उदाहरणासह शिकणार आहोत। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात माइटबद्दल एकही शंका उरणार नाही। चला तर सुरू करूया आजचा क्लास। माइटचा पहिला यूज आहे कमी शक्यता दर्शवण्यासाठी, अर्थात वीक पॉसिबिलिटी। जेव्हा एखादी गोष्ट घडण्याची शक्यता खूप कमी असते तेव्हा माइटचा उपयोग केला जातो। इट माइट स्नो इन द माउंटेन्स। डोंगराळ भागात कदाचित बर्फ पडू शकतो। शी माइट जॉइन अस फॉर डिनर। ती कदाचित रात्रीच्या जेवणासाठी आमच्यासोबत येऊ शकते। दे माइट विन द मॅच इफ दे प्ले वेल। जर त्यांनी चांगले खेळले तर ते कदाचित सामना जिंकू शकतात। द प्राइस माइट गो डाऊन नेक्स्ट मंथ। पुढच्या महिन्यात कदाचित किंमत कमी होऊ शकते। आय माइट बी अ बिट लेट टुडे। मला आज कदाचित थोडा उशीर होऊ शकतो। बघा, अशा प्रकारे जेव्हा कमी शक्यता दर्शवायची असेल तेव्हा त्या वाक्यांमध्ये माइटचा यूज आपण करू शकतो। चला यानंतर नेक्स्ट यूज आपण बघूया। नेक्स्ट यूज आहे अत्यंत नम्रपणे परवानगी मागण्यासाठी माइटचा उपयोग केला जातो। मे पेक्षाही अधिक नम्रता दाखवायची असेल तेव्हा आपण त्या वाक्यामध्ये माइटचा उपयोग करू शकतो। माइट आय आस्क अ पर्सनल क्वेश्चन। मी आपल्याला एक वैयक्तिक प्रश्न विचारू शकतो का। बघा, अशा प्रकारे मे पेक्षा अधिक नम्रता या वाक्यामधून व्यक्त होते। माइट वी हॅव अ लुक ॲट द मेन्यू। आम्ही मेनू कार्ड पाहू शकतो का। माइट आय सजेस्ट ॲन ऑल्टरनेटिव्ह प्लॅन। मी एखादा पर्यायी प्लॅन सुचवू शकतो का। माइट आय यूज युअर फोन फॉर अ सेकंड। मी तुमचा फोन एक सेकंद वापरू शकतो का। माइट आय इंटरप्ट यू फॉर अ मोमेंट। मी आपल्याला एका क्षणासाठी व्यत्यय आणू शकतो का। यानंतर माइटचा थर्ड यूज आपण बघणार आहोत। तिसरा उपयोग आहे भूतकाळातील शक्यता सांगण्यासाठी, पॉसिबिलिटी इन द पास्ट। भूतकाळात एखादी गोष्ट घडली असावी असा अंदाज लावताना माइट हॅवचा उपयोग केला जातो। मित्रांनो, माइटवरती एक कंप्लीट व्हिडिओ मी बनवलेला आहे ज्यामध्ये माइटचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर कसे बनवायचे आणि त्यांचा यूज कसा करायचा। फॉर एक्झाम्पल, माइट बी, माइट हॅव बीन, माइट हॅव हॅड, अशा प्रकारे जे स्ट्रक्चर्स आहेत त्यांचा उपयोग कसा करायचा हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपण तो व्हिडिओ नक्की बघावा। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच या व्हिडिओच्या आय बटनमध्ये त्या व्हिडिओचे लिंक दिलेली आहे, तिथून आपण तो व्हिडिओ नक्की पाहावा। एक्झाम्पल आपण बघूया। ही माइट हॅव मिस्ड द बस। त्याची कदाचित बस चुकली असावी। आय माइट हॅव लेफ्ट माय अम्ब्रेला ॲट होम। आय माइट हॅव लेफ्ट माय अम्ब्रेला ॲट होम। मी माझी छत्री कदाचित घरी विसरलो असावे। दे माइट हॅव रीच्ड बाय नाऊ। ते आतापर्यंत पोहोचले असावेत। यू माइट हॅव सीन दिस मूवी बिफोर। तुम्ही हा चित्रपट कदाचित आधी पाहिला असावा। शी माइट हॅव मिसअंडरस्टूड माय वर्ड्स। तिचा कदाचित माझ्या शब्दांचा गैरसमज झाला असावा। यानंतर पुढील उपयोग आपण बघणार आहोत, पुढील रूल आपण बघणार आहोत। सूचना किंवा सल्ला देण्यासाठी माइटचा उपयोग केला जातो। एखाद्याला खूप नम्रपणे किंवा कचरत एखादी सूचना द्यायची असेल तर तेव्हा माइटचा उपयोग हा करायचा। यू माइट ट्राय कॉलिंग हिम अगेन। तू त्याला पुन्हा फोन करून पाहू शकतोस। वी माइट गो टू द पार्क इफ यू आर बोर्ड। जर तुला कंटाळा आला असेल तर आपण बागेत जाऊ शकतो। You might want to check the spellings.
तुला स्पेलिंग तपासून पाहायला हवेत. यू माईट टेक ॲन अम्ब्रेला जस्ट इन केस. सुरक्षिततेसाठी तू छत्री सोबत घेऊ शकतोस. दे माईट कन्सिडर हायरिंग मोर स्टाफ. त्यांनी अधिक कर्मचारी कामावर घेण्याचा विचार करायला हवा. चला नंतर 5वा उपयोग आपण बघणार आहोत. 5वा उपयोग आहे मेचा पास्ट टेन्स म्हणून रिपोर्टेड स्पीचमध्ये माईटचा उपयोग हा केला जातो. ही सेड दॅट ही माईट गो टू पुणे. तो म्हणाला की तो कदाचित पुण्याला जाईल. शी टोल्ड मी दॅट शी माईट बी लेट. तिने मला सांगितले की तिला कदाचित उशीर होईल. टीचर सेड दॅट द एक्झाम्स माईट बी पोस्टपोन. शिक्षकांनी सांगितले की परीक्षा कदाचित पुढे ढकलल्या जातील. माय फादर सेड इट माईट रेन. माझे वडील म्हणाले की कदाचित पाऊस पडेल. दे मेन्शन्ड दे माईट सेल देअर हाऊस. त्यांनी उल्लेख केला की ते कदाचित त्यांचे घर विकतील. यानंतर 6वा उपयोग आपण बघणार आहोत. 6वा उपयोग आहे तक्रार किंवा नाराजी व्यक्त करण्यासाठी माईटचा उपयोग केला जातो. एखादी व्यक्ती काहीतरी करू शकली असती पण तिने केले नाही हे सांगताना आपण माईटचा उपयोग अशा वाक्यांमध्ये करायचा आहे. यू माईट हॅव क्लीन युअर रूम. तू तुझी खोली स्वच्छ करू शकला असता. ही माईट हॅव ॲट लिस्ट सेड थँक्यू. तो किमान थँक्यू तरी म्हणू शकला असता. यू माईट हॅव आस्क्ड मी बिफोर टेकिंग माय बाईक. माझी बाईक घेण्यापूर्वी तू मला विचारू शकला असता. शी माईट हॅव टोल्ड अस द ट्रूथ. ती आपल्याला खरे सांगू शकली असती. यू माईट हॅव हेल्प्ड युअर मदर. तू तुझ्या आईला मदत करू शकला असता. यानंतर पुढील उपयोग आपण बघणार आहोत. 7वा उपयोग आहे अटींच्या वाक्यात अर्थात कंडिशनल सेंटेन्सेस जे आहेत त्यामध्ये सुद्धा माईटचा उपयोग केला जातो. जर एखादी अट पूर्ण झाली असती तर काय घडले असते हे सांगताना याचा उपयोग केला जातो. इफ आय वोन द लॉटरी आय माईट ट्रॅव्हल द वर्ल्ड. जर मी लॉटरी जिंकलो तर मी कदाचित जगभ्रमंती करेन. इफ ही स्टडीड हार्ड ही माईट पास. जर त्याने जोरात अभ्यास केला तर तो कदाचित पास होईल. इफ वी लेफ्ट नाव वी माईट कॅच द ट्रेन. जर आपण आता निघालो तर आपल्याला कदाचित ट्रेन मिळेल. इफ इट वर चीपर आय माईट बाय इट. जर ते स्वस्त असते तर मी कदाचित ते विकत घेतले असते. इफ दे इन्व्हायटेड मी आय माईट गो. जर त्यांनी मला आमंत्रित केले तर मी कदाचित जाईन. यानंतर आपण माईटचा बघणार आहोत शेवटचा 8वा उपयोग. सवलत किंवा विरोधाभास दर्शवण्यासाठी सुद्धा माईटचा उपयोग केला जातो. काही वेळा 2 परस्पर विरोधी गोष्टी जोडताना याचा उपयोग होतो. इट माईट लुक इझी बट इट इज डिफिकल्ट. हे सोपे दिसत असेल पण ते कठीण आहे. बघा या सेंटेन्समध्ये 2 परस्पर विरोधी गोष्टी ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहे की जे दिसायला जे आहे सोपं दिसत असेल परंतु प्रत्यक्षात ते कठीण आहे. ही माईट बी यंग बट ही इज व्हेरी वाईज. तो तरुण असेल पण तो खूप शहाणा आहे. शी माईट बी क्वाईट बट शी नोटिसेस एव्हरीथिंग. ती शांत असेल पण ती सर्व गोष्टींकडे लक्ष देते. दे माईट बी पुअर बट दे आर ऑनेस्ट. ते गरीब असतील पण ते प्रामाणिक आहेत. इट माईट बी ओल्ड बट इट स्टील वर्क्स. हे जुने असेल पण ते अजूनही काम करते. तर बघा अशा प्रकारे माईटचे जे वेगवेगळे 8 उपयोग आहेत ते आपण बघितलेले आहेत. यानंतर आता पुढील 2 जे सेंटेन्स आहेत ते सेंटेन्स मराठीमध्ये दिलेले आहेत. ते इंग्लिशमध्ये आपल्याला माईटचा उपयोग करून कशा प्रकारे ट्रान्सलेट होतील ते आपण मला कॉमेंट करायचं आहे. कदाचित आज पाहुणे येऊ शकतात. तू आम्हाला खरे सांगायला हवे होते.
तर मित्रांनो, अशा प्रकारे माईटचा यूज कशा प्रकारे करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कॉमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो कीप लर्निंग, कीप स्पीकिंग.